Hi student, today we discuss about the remaining phases in the third type of cell division, that is meiosis. In this meiosis there are two division, that is first meiotic division and second meiotic division. In the first we see that is meiosis is the हेटेरोटायपिक डिव्हिजन. म्हणजे मेओसिसमध्ये काय होतात, हेटेरोटायपिक डिव्हिजन होतात. म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये त्याला मेओटिक फर्स्ट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे या फेजमध्ये काय होतं, ड्युरिंग विच फेज, म्हणजे जी फेज आहे मेओसिस याच्यामध्ये काय होतं, फर्स्ट हेटेरोटायपिक डिव्हिजन और फर्स्ट meiotic division during which diploid cell is divided into two haploid cell. म्हणजे जे डिप्लॉइड सेल असतात त्या डिप्लॉइड सेलचं रूपांतर कशामध्ये होतं, तर दोन हॅप्लॉइड सेल म्हणजे दोन सिंगल सेल आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये डॉटर सेल्स रिझल्टिंग फ्रॉम दिस डिव्हिजन आर डिफरंट फ्रॉम दी पॅरेंट सेल इन अ क्रोमोझोम नंबर. म्हणजे एक्झॅक्ट जे डॉटर सेल्स इथं फॉर्म होतात त्यांचा परिणाम आपल्याला काय दिसतो, रिझल्टिंग फ्रॉम दिस डिव्हिजन आर डिफरंट फ्रॉम दी पॅरेंट सेल. म्हणजे पूर्णपणे ते टोटली पॅरेंटपेक्षा कशा असतात, वेगळे असतात इन क्रोमोझोम नंबर. तर पहा, हे डिव्हिजन इज कॉल्ड ॲज हेटेरोटायपिक डिव्हिजन. म्हणजे हेटेरो मीन्स डिफरंट, जसे पॅरेंट होते तसे डॉटर्स पाहायला भेटले नाही, म्हणून याला काय म्हटलं जातं, हेटेरोटायपिक डिव्हिजन. इन दिस हेटेरोटायपिक डिव्हिजन इट इन्क्लूड 5 मेन फेजेस, दॅट इज प्रोफेज फर्स्ट, देन मेटाफेज फर्स्ट, देन एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट अँड सायटोकायनेसिस फर्स्ट. इन द लास्ट लेक्चर वी कम्प्लिटेड फर्स्ट फेज, दॅट इज प्रोफेज फर्स्ट. ही जी फेज आहे याच्यामध्ये मोस्ट कॉम्प्लिकेटेड अँड लॉंगेस्ट फेज आहे मिओटिक डिव्हिजनमधली प्रोफेज फेज. आपण एवढीच फेज लास्ट लेक्चरला पाहिली होती. आणि इट इज फर्दर डिव्हायडेड इंटू 5 सब फेजेस. आणि ही जी फेज आहे याचे डिव्हायडेशन 5 सब फेजेसमध्ये झालेले आहेत. हे पण आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केलेले आहेत. तर फर्स्ट आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली फर्स्ट कोणते आहे, लिप्टोटिन. कोणते आहे, लिप्टोटिन. त्याच्यानंतर सेकंड आपण काय पाहिली, एक्झॅक्टली सेकंड स्टेज पाहिली ती झायगोटीन पाहिली. त्याच्यानंतर थर्ड पाहिली ती पॅसिटिन, फोर्थ पाहिली डिप्लोटिन आणि फिफ्थ वन इज द डायकायनेसिस. दिस ऑल 5 phases we completed in the last lecture. So today we discuss the next main phase in this first meiotic division or heterotypic division, that is metaphase first. आता ही जी मेटाफेज फर्स्ट आहे, या मेटाफेज फर्स्टमध्ये आपण काय पाहणार आहोत, द स्पिंडल फायबर्स आर वेल डेव्हलप. म्हणजे जर आपण डायग्रॅम पाहिली तर पहा, जे क्रोमोझोम एकदम सेंटरला आलेले आहेत, 4 टेट्राडचे जे क्रोमोझोम आहेत, 4 आर्म्स आहेत, त्यांना क्रोमॅटिड आहेत, यांच्या साईडने ज्या लाइनिंग तयार झाले त्याला काय म्हटलं जातं, स्पिंडल फायबर. काय म्हटलं जातं, स्पिंडल फायबर. आता याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला काय सांगितलंय, द स्पिंडल फायबर्स आर वेल डेव्हलप. म्हणजे पूर्ण जेव्हा मेटाफेज फर्स्ट स्टेज हेटेरोटायपिक डिव्हिजन और मिओटिक फर्स्ट डिव्हिजनमध्ये येते तेव्हा ए स्टेजमध्ये काय होतं, द स्पिंडल फायबर्स आर वेल डेव्हलप. म्हणजे जे स्पिंडल्स आहेत, फायबर्स, हे टोटली फुल्ली ग्रोन होतात, वेल डेव्हलप होतात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर काय सांगितलं, द टेट्राड ओरिएंट देमसेल्स ऑन इक्वेटर इन सच वे दॅट सेंट्रोसोम ऑफ होमोलॉगस टेट्राड लाई टुवर्ड द पोल्स अँड आर्म्स टुवर्ड द इक्वेटर. आता सेकंड काय सांगितले पहा, याच्यामध्ये स्पिंडल फायबर्स फर्स्ट फुल्ली ग्रोथ झालेत. टेट्राड्स ओरिएंट देमसेल ऑन इक्वेटर. म्हणजे जे क्रोमोझोम आहेत त्याचे क्रोमॅटिड्स आहेत, 4 क्रोमॅटिड्स, हे कुठे आहेत, त्यांचं ओरिएंटेशन कुठं झालं आहे, एक्झॅक्ट ओरिएंट देमसेल ऑन इक्वेटर. म्हणजे सेम एकदम समांतर कुठं ते प्रेझेंट आहेत, इक्वेटरला. म्हणजे एकदम मिड लाईनला प्रेझेंट आहेत त्या सेल डिव्हिजन. म्हणजे एक्झॅक्ट मेटाफेज स्टेजला ते इक्वेटरला, मिड लाईनला, मेन लाईनला ते काय आहेत, 4, म्हणजेच त्यांना काय म्हटलं जातं, टेट्राड. 4 टेट्राड म्हणजे एक्झॅक्टली 4 आर्म्स जे आहेत त्यांचे इक्वेटरला आलेले आहेत. त्याच्याच बरोबर काय सांगितलं आहे, इन सच वे दॅट सेंट्रोसोम्स ऑफ होमोलॉगस टेट्राड लाई टुवर्ड दी पोल. आणि जे सेंट्रोसोम आहेत हे सेंट्रोसोम अपोजिट पोलला प्रेझेंट आहे. म्हणजे एक आहे वरच्या साईडला, म्हणजे एक आहे लेफ्ट साईडला, एक आहे राईट साईडला. म्हणजे अपोजिट पोलला आपल्याला इथं स्टार शेपचे जे दिसत आहेत सेंट्रोसोम, हे सेंट्रोसोम कुठं आहेत, तर एक्झॅक्टली कुठं आहेत, होमोलॉगस पेअरचे जे सेंट्रोसोम आहेत हे अपोजिट पोलला आहे. म्हणजे सेकंड कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलंय, द टेट्राड्स ओरिएंट देमसेल्स अँड इक्वेटर इन सच वे दॅट सेंट्रोसोम ऑफ होमोलॉगस टेट्राड लाई टुवर्ड द पोल अँड आर्म्स टुवर्ड द इक्वेटर. म्हणजे त्यांचे जे आर्म्स आहेत, लॉंग आर्म आणि शॉर्ट आर्म, असे 2 आर्म्स असतात क्रोमोझोमला. 2 लॉंग आर्म असतात आणि 2 शॉर्ट आर्म असतात. तर पहा, हे आर्म जे आहेत, हे लॉंग आर्म आणि शॉर्ट आर्म हे कुठं आहेत, एक्झॅक्टली टू द इक्वेटर. म्हणजे ती मिड लाईन जी आहे त्या स्टेजची तिथं आहेत आणि सेंट्रोसोम अपोजिट टू द पोल
पोल म्हणजे राईट साईडला पोल एक आहे आणि लेफ्ट साईडला, या दोन्ही अपोजिट साईडला सेंट्रोसोम प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर दे आर रेडी टू सेपरेट ॲज अ रिपल्सिव्ह फोर्स इन्क्रीजेस, म्हणजे एक्झॅक्टली रिपल्शन होते, म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होते, सेपरेशन होते, रिपल्शन होते, म्हणजे दे आर रेडी टू सेपरेट, म्हणजे हे जे दोन क्रोमोझोम आहेत हे दोन क्रोमोझोम इथं सेपरेट होण्यासाठी काय होत आहेत, रेडी होतात. मेटाफेज फर्स्टमध्ये पहिल्यांदा ते कसे होते, क्लोज होते, म्हणजे ज्या फेजेस आपण प्रोफेज फर्स्टमध्ये पाहिल्या, लिप्टोटीन असेल, झायकोटीन असेल, पॅचिटिन, डिप्लोटीन, डायकायनेसिस, या ज्या फेजेस पाहिल्या त्यांच्यामध्ये आपण ते क्रोमोझोम कसे होते, क्लोजली अटॅच होते. कसे होते, क्लोजली अटॅच, म्हणजे त्याच्यामध्ये चायस्मॅटासारखं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं होतं. हे आपण मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. परंतु या स्टेजमधून काय होतंय, हे जे क्रोमोझोम आहे दे आर रेडी टू सेपरेट ॲज द रिपल्सिव्ह फोर्स इन्क्रीजेस, म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स त्यांच्यामध्ये इन्क्रीज झाला की त्यांचं रिपल्शन होतंय, ते काय होतात, डिस्प्लेस होतात, म्हणजे त्यांचं विस्थापन होतंय, सेपरेट होतात, त्याला रिपल्सिव्ह फोर्स अट्रॅक्ट झाल्यानंतर दे आर रेडी टू सेपरेट, काय होतात, ते सेपरेट होतात. म्हणजेच एक्झॅक्टली इथं काय, या स्टेजमध्ये ते सेपरेट व्हायला लागले. त्याच्यानंतर नेक्स्ट फेज म्हणजे फर्स्ट फेज आपण मेटाफेज फर्स्ट पाहिली. या मेटाफेज फर्स्टमध्ये स्पिंडलसुद्धा वेल डेव्हलप ग्रो होत असतात. त्याच्याचबरोबर जे टेट्राड आहे इट ओरिएंट देमसेल्फ इन टू इक्वेटर, म्हणजे जे क्रोमोझोमचं टेट्राड आहे त्याचे जे आर्म्स आहेत ते इक्वेटरला प्रेझेंट असतात, सेंट्रीओल हे दोन्ही अपोजिट पोल्सला प्रेझेंट असतात. आणि या स्टेजमध्ये काय होतं, ते रेडी टू सेपरेट ॲट अ रिपल्सिव्ह फोर्स, म्हणजे एक्झॅक्टली रिपल्सिव्ह फोर्सने हे सेपरेट होत आहे. त्याच्यानंतर सेकंड फेज आपल्याला पाहायची, थर्ड मेन फेज आहे ती कोणती, ॲनाफेज फर्स्ट. कोणती आहे, ॲनाफेज फर्स्ट. तर पहा ॲनाफेज फर्स्टमध्ये काय सांगितलं, पहा होमोलॉगस क्रोमोझोम जे असतात, होमो मीन्स सेम क्रोमोझोम जे आहेत त्यांना होमोलॉगस क्रोमोझोम म्हटलं जातं. तर पहा होमोलॉगस क्रोमोझोम आर कॅरीड टुवर्ड द अपोजिट पोल बाय स्पिंडल ॲपॅरेटस. आता हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत हे होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे त्यांची जे एक्झॅक्टली दोन आर्मची, वरच्या दोन आर्मची लेंथ दोन्ही क्रोमोझोमची सेम असते, लेंथ सेम असते, आणि खालच्या पण आर्मची लेंथ सेम असते, म्हणजे एक्झॅक्ट शॉर्ट आर्म आणि लॉंग आर्म हे दोन्ही क्रोमोझोमचे सेम असतात. त्याला काय म्हटलं जातं, तर होमोलॉगस क्रोमोझोम. तर पहा होमोलॉगस क्रोमोझोम आर कॅरीड टुवर्ड दी अपोजिट पोल. हे कुठं असतात, आर कॅरीड टुवर्ड दी अपोजिट पोल, म्हणजे एक्झॅक्टली जसं सेंट्रोमियर हे अपोजिट पोलला प्रेझेंट होते, जे स्टार शेपचे आपल्याला सेंट्रोमियर्स प्रेझेंट दिसत आहेत, हे कोणत्या साईडला आहेत, अपोजिट, म्हणजे एक्झॅक्ट एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला, म्हणजेच ह्या अपोजिट अप्पर आणि लोअर साईड अशा दोन साईडला असतात. तसेच हे क्रोमोझोम काय झाले, होमोलॉगस क्रोमोझोम स्टार्टिंग झालं होतं मेटाफेज फर्स्टमध्ये सेपरेशन व्हायला, परंतु इथं काय होतंय, होमोलॉगस क्रोमोझोम आर डायरेक्टली कुठं गेले, टुवर्ड दी अपोजिट पोल, म्हणजे एक अप्पर साईडला एक लोअर साईडला जायला लागलं. अपोजिट पोल्स बाय स्पिंडल ॲपॅरेटस, कोणाच्या सहाय्याने, बाय दी स्पिंडल ॲपॅरेटस, म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यावरती स्पिंडल ॲपॅरेटसवरती हे क्रोमोझोम अपोजिट पोलला काय झालेत, एक्झॅक्टली ते सेपरेट व्हायला लागले. दिस इज नोन ॲज डिसजंक्शन. काय, डिसजंक्शन, म्हणजेच डिसजंक्शन म्हणजे नेमकं काय, द रिलेशन ऑफ द टू डिस्टिंक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे दोन होमोलॉगस क्रोमोझोमचं ही रिलेशन इथं डिसजंक्शन, म्हणजे एक्झॅक्ट त्या स्टेपला, त्या जंक्शनला ते काय झाले, डिसजंक्शन म्हणजे सेपरेट झालेत, म्हणजेच एक्झॅक्ट डिसजंक्शन म्हणजे ते सेपरेट होत आहेत. म्हणजे एक्झॅक्टली होमोलॉगस क्रोमोझोम आर कॅरीड टुवर्ड दी अपोजिट पोल बाय स्पिंडल फायबरवरती होमोलॉगस क्रोमोझोम हे सेपरेट होतात, इट्स कॉल्ड डिसजंक्शन. त्याला काय म्हटलं जातं, तर डिसजंक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितले पहा, ॲनाफेज फर्स्टमध्ये ही जी फेज आहे, द टू सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट इन अ मिओसिस फर्स्ट, दिस इज रिडक्शनल डिव्हिजन, म्हणजे एक्झॅक्टली मिओसिस फर्स्टमध्ये काय होत नाहीत, तर टू सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमचे टू सिस्टर क्रोमॅटिड, म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक्झॅक्टली जे क्रोमोझोमचे आर्म आहेत हे कशा असतात, सेम. तर एक्झॅक्टली आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड पाहिलं होतं, काय म्हटलं जातं, क्रोमॅटिड ऑफ अ पेअर्ड होमोलॉगस क्रोमोझोम, म्हणजे जे पेअर्ड होमोलॉगस क्रोमोझोम असतात त्याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हटलं जातं. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय आहे, जे सिस्टर क्रोमॅटिड आहे, जे टू सिस्टर क्रोमॅटिड असतात ऑफ ईच क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोमचे जे आर्म असतात हे काय होतात, ईच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट इन मिओसिस फर्स्ट, म्हणजे मिओसिस फर्स्ट होईपर्यंत, मिओटिक फर्स्ट डिव्हिजन होईपर्यंत हे टोटली सेपरेट होत नाही. म्हणजे होमोलॉगस पेअरचे जे क्रोमोझोम आहेत त्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक सिंगल क्रोमोझोम आपण घेतला तर त्याचे आर्म हे टोटली लॉंग आर्म आणि शॉर्ट आर्म हे सेपरेट होत नाहीत मिओसिस फर्स्टमध्ये.
डू नॉट सेपरेट इन मिओसिस फर्स्ट, दिस इज रिडक्शनल डिव्हिजन. म्हणजे इथं रिडक्शनल डिव्हिजन होते. काय होते? रिडक्शनल डिव्हिजन होते. म्हणजे एक्झॅक्टली इथं जे क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम काय होत नाहीत, तर एक्झॅक्टली डू नॉट सेपरेट इन मिओसिस फर्स्ट, दिस इज रिडक्शनल डिव्हिजन. म्हणजे इथं रिडक्शनल डिव्हिजन होते. तर त्याच्यानंतर सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय कॉमन सेंट्रोमियर. म्हणजे एक्झॅक्टली हे दोन क्रोमोझोम आहेत पहा ह्या ॲनाफेज फर्स्टमध्ये, हे दोन क्रोमोझोम दिस सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम, म्हणजे हे जे आर्म आहेत हे आर्म या क्रोमोझोमचे सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय कॉमन सेंट्रोमियर. म्हणजे एका कॉमन सेंट्रोमियरने हे कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे क्रोमोझोमचे जे दोन आर्म असतात, लॉंग आर्म आणि शॉर्ट आर्म, यांच्यामधला जो सेंटरचा सर्कल असतो त्याला काय म्हटलं जातं? एक्झॅक्टली सेंट्रोमियर. म्हणजे दिस सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. हे एका कॉमन सेंट्रोमियरने दोन होमोलॉगसचे सिस्टर क्रोमॅटिडचे क्रोमोझोम आहेत हे एका कॉमन सेंट्रोमियरने जॉईंट केलेले आहेत. द सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय कॉमन सेंट्रोमियर. एका कॉमन सेंट्रोमियरने जॉईंट केलेले आहेत. बोथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर नाउ डिफरंट इन जेनेटिक कंटेंट ॲज वन ऑफ देम हॅज अंडरगोन रिकॉम्बिनेशन. तर पहा एक्झॅक्टली लास्ट कॅरेक्टर काय सांगितले? बॉथ सिस्टर क्रोमॅटिड. जेव्हा ॲनाफेज फर्स्ट होत असते तेव्हा काय होतं? बॉथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम, म्हणजे प्रत्येक बॉथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमचे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत, जे क्रोमॅटिड्स आहेत त्यांचे जे आर्म्स आहेत, सेम आर्म्स आहेत, हे कसे होत आहेत? तर एक्झॅक्टली ऑफ इच क्रोमोझोम आर नाउ डिफरंट. हे कसे होतात? डिफरंट इन अ जेनेटिक कंटेंट ॲज वन ऑफ देम हॅज अंडरगोन रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन म्हणजे नवीन कॉम्बिनेशन तयार होते. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला जर पाहायचं असेल तर पहा रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, तर त्याचा रिझल्ट कसा येतो? एक नवीन कॉपी तयार होते. म्हणजे एकदम सेम क्रोमोझोम असतात पहा, त्यांचं जेव्हा फ्युजन म्हणजे एक्झॅक्ट त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही, जीन एक्सचेंज होत नाही दोन क्रोमोझोममध्ये. म्हणजे फर्स्ट क्रोमोझोमची पेअर कशी असते? फर्स्ट क्रोमोझोमचे 4 आर्म कसे? दोन क्रोमोझोमचे आर्म हे रेड कलरचे आहेत आणि दोन क्रोमोझोमचे आर्म हे ब्ल्यू कलरचे आहेत. परंतु जेव्हा त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे जीन एक्सचेंज होतात, जेनेटिक एक्सचेंज होतं, तेव्हा त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन तयार होतं आणि जी नवीन प्रोजेनी तयार होते त्याच्यामध्ये हाफ रेड आणि हाफ ब्ल्यू कलरचे जे क्रोमोझोम आहेत ते फॉर्म होतात. त्याला म्हटलं जातं रिकॉम्बिनेशन. काय म्हटलं जातं? रिकॉम्बिनेशन. म्हणजेच एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होतं? हे जे बॉथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच होमोलॉगस क्रोमोझोम आर नाव डिफरंट, याच्यामध्ये डिफरंट व्हायला लागतात. आर नाव डिफरंट इन अ जेनेटिक कंटेंट, म्हणजे त्यांच्यामध्ये जे जीनचं कंटेंट आहे, जेनेटिक कंटेंट आहे, त्याच्यावरून ते डिफरंट होतात. ॲज वन ऑफ देम हॅज अंडरगोन रिकॉम्बिनेशन. म्हणजे एकापासून ते वेगळे दिसायला लागतात पॅरेंटपासून. जी ऑफस्प्रिंग तयार होते, जी जनरेशन तयार होतं, हे रिकॉम्बिनेशन म्हणजे नवीन जनरेशन तयार होतं. जसं की मी तुम्हाला कलर क्रोमोझोमचं एक्झाम्पल सांगितलं रिकॉम्बिनेशनसाठी. म्हणजे एक्झॅक्टली ॲनाफेज फर्स्ट या स्टेजमध्ये काय होतं? होमोलॉगस क्रोमोझोम हे काय होतात? अपोजिट पोलला जातात स्पिंडलवरती, त्याला डिसजंक्शन म्हटलं जातं. जो सिस्टर क्रोमॅटिड असतात म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोमचे हे कसे असतात? सिस्टर क्रोमॅटिड असतात, त्याचे पेअर्स असतात, आर्म्स असतात. डू नॉट सेपरेट इन मिओसिस फर्स्ट. या मिओसिस फर्स्ट डिव्हिजनमध्ये ती सेपरेट होत नाही. दिस इज रिडक्शनल डिव्हिजन. त्याला रिडक्शनल डिव्हिजन म्हटलं जातं. लास्ट आपण पाहिलं हे जे क्रोमॅटिड आहेत प्रत्येक क्रोमोझोमचे एका कॉमन सेंट्रोमियरने जॉईंट झालेले असतात. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर आपण पाहिलं बोथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर नाव डिफरंट इन अ जेनेटिक कंटेंट. कशापासून डिफरंट दिसतात? तर त्याच्यामध्ये जे जेनेटिक कंटेंट असतं हे दोघांमधलं जेनेटिक कंटेंट हे डिफरंट झालेलं असतं, त्याच्यावरून ते आपल्याला डिफरंट दिसतात. ॲज वन ऑफ देम हॅज अंडरगोन रिकॉम्बिनेशन. आणि दोन्ही वेगवेगळे दिसू लागतात रिकॉम्बिनेशनवरून. नवीन कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये तयार झालेलं असतं. त्याच्यानंतर मिओटिक फर्स्ट डिव्हिजनमधली थर्ड मेन फेज आपण पाहतो टिलोफेज फर्स्ट. कोणती आहे? टिलोफेज फर्स्ट. तर पहा द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम बिकम्स अनकॉइल्ड. आता जे क्रोमोझोम इथे सेपरेट झालेत आता हे काय होत आहेत? तर अनकॉइल्ड होतात. म्हणजे कॉइलिंग म्हणजे ते आधी कसे होते? कॉइल्ड होते, गुंडाळल्यासारखे होते, परंतु ते आता अनकॉइल्ड व्हायला लागलेत. म्हणजे एक्झॅक्ट त्यांची अनकॉइल्ड म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं गुंडाळल्यासारखं स्ट्रक्चर राहणार नाही, स्ट्रेट व्हायला लागलेत. म्हणजेच एक्झॅक्टली द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम बिकम अनकॉइल्ड. ते कसे होतात? अनकॉइल्ड अँड इलॉंगेटेड आफ्टर रिचिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोल्स. आणि ते त्यांचं इलॉंगेशन कधी होतं? त्यांची लेंथ कधी वाढते? आफ्टर इलॉंगेशन दे गो अपोजिट पोल. म्हणजे एक अप्पर साईडला क्रोमोझोम जाईल, एक लोअर साईडला जाईल. जेव्हा अपोजिट साईडला दोन्ही साईडला हे
क्रोमोझोम जातील तेव्हा त्यांची लेंथ काय होईल, वाढेल. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर टेलोफेजमध्ये आपल्याला काय सांगितलंय, द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम, म्हणजे ह्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हे सिंगल आहेत, की कसे आहेत, नॉट डिप्लॉइड. म्हणजे हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम बिकम्स अनकॉइल्ड, म्हणजे ते अनकॉइल्ड व्हायला लागतात, त्यांची कॉइलिंग इथं नष्ट व्हायला लागते. अनकॉइल्ड झाल्याच्या नंतर ते इलॉंगेट होतात, परंतु कधी, आफ्टर रिचिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोल, म्हणजे रिस्पेक्टिव्ह पोलवर स्पेसिफिक असा क्रोमोझोम गेल्या तरच त्यांची लेंथ काय होते, वाढते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितले, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिॲपियर्स, म्हणजे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे पा, म्हणजे दोन क्रोमोझोम आता दोन सेपरेट सेलमध्ये गेले, जसं ॲनाफेजमध्ये एकाच सेलमध्ये आपल्याला दाखवलेत, परंतु दोन क्रोमोझोम ह्या टेलोफेजमध्ये सेपरेटली गेलेत. त्याच्याचबरोबर इथं काय दाखवत आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, जे डॉटेड लाईनने न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाले, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिॲपियर पुन्हा नव्याने निर्माण होते. त्याच्याचबरोबर न्यूक्लिओलस, हा जो न्यूक्लिओलस आहे पा, हा न्यूक्लिओलस सेंटरला, न्यूक्लिओलसच्या आतमध्ये मेन केंद्रक आहे, हे न्यूक्लिओलस सुद्धा तिथं काय होते, रिॲपियर. अँड दस टू डॉटर न्यूक्लिअर फॉर्म, आणि दोन डॉटर न्यूक्लिअर फॉर्म, म्हणजे एक्झॅक्टली दोन सेल आपल्याला इथं फॉर्म झालेल्या दिसतात. म्हणजे एक्झॅक्टली इझी फेज आहे ही टेलोफेज फर्स्ट. म्हणजे हॅप्लॉइड नंबरचे जे क्रोमोझोम आहेत हे अनकॉइल्ड होतात आणि त्यांचं इलॉंगेशन कधी होतं, आफ्टर दे रिचिंग रिस्पेक्टिव्ह पोल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिॲपियर, जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आउटर साईडला फॉर्म झाले हे पुन्हा तयार होते आणि न्यूक्लिओलस पुन्हा स्टार्ट होते. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट लास्ट फेज आहे ती मिओटिक फर्स्ट डिव्हिजनमधली, ती आहे सायटोकायनेसिस फर्स्ट. कोणती आहे, सायटोकायनेसिस फर्स्ट. आता सायटोकायनेसिस फर्स्ट म्हणजे एक्झॅक्टली दोन न्यूक्लियाच्या डिव्हिजन होतात, सेपरेट दोन न्यूक्लियाच्या डिव्हिजन, दोन डॉटर न्यूक्लिया सेल आपल्याला पाहायला भेटतात, हे कॅरिओकायनोसिस. म्हणजेच मिओटिक फर्स्टमध्ये आपण फर्स्ट फेज कंप्लीट केली ती कॅरिओकायनोसिस. कॅरिओकायनोसिस मीन्स डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस इंटू टू डॉटर न्यूक्लिया. म्हणजे एक्झॅक्टली टेलोफेज फर्स्टमध्ये आपल्याला दोन डॉटर सेपरेट न्यूक्लिया फॉर्म झालेत, त्याला कॅरिओकायनोसिस म्हटलं जातं. म्हणजेच कॅरिओकायनोसिसमध्ये आपण प्रोफेज फर्स्ट पाहिली, मेटाफेज फर्स्ट पाहिली, एनाफेज फर्स्ट पाहिली आणि टेलोफेज फर्स्ट पाहिली. नाव वी सी सायटोकायनोसिस इन मिओटिक फर्स्ट डिव्हिजन. सायटोकायनोसिस ऑकर्स आफ्टर कॅरिओकायनोसिस. सायटोकायनोसिस ही प्रोसेस कधी होते, जेव्हा न्यूक्लियसच्या डिव्हिजन होतात तेव्हाच सायटोप्लाझमच्या डिव्हिजन होतात. आपण सांगतोय सायटोकायनोसिस मीन्स व्हॉट, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टू फॉर्म टू डॉटर सेल्स. म्हणजे दोन डॉटर सेल्स फॉर्म होतात, त्याला काय म्हटलं जातं, सायटोकायनोसिस. सायटोकायनोसिस ऑकर इन द मिओटिक फर्स्ट डिव्हिजन आफ्टर कॅरिओकायनोसिस इज कंप्लीट अँड टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. म्हणजे दोन हॅप्लॉइड सेल, दोन सिंगल सेल जेव्हा त्या फॉर्म करतात तेव्हाच काय होते, सायटोकायनोसिस स्टार्ट होते. तर पहा, इन मेनी केसेस दिस डॉटर सेल पास थ्रू इंटरकायनोसिस. म्हणजे एक्झॅक्टली काही केसेस असतात, मेनी केसेसमध्ये ह्या ज्या दोन सेल फॉर्म झाल्यात, इन मेनी केसेस दिस डॉटर सेल्स, ह्या दोन सेल्स तयार झाल्यात सायटोप्लाझमच्या डिव्हिजन होऊन, दिस टू डॉटर सेल्स एक्झॅक्टली कुठं जात आहेत, पास थ्रू इंटरकायनोसिस. कुठं जातात, इंटरकायनोसिस. तर पहा, इंटरकायनोसिस इज कॉल्ड इंटरफेज और रेस्टिंग फेज. त्याला इंटरफेज किंवा रेस्टिंग फेज म्हटलं जातं. म्हणजे सायटोकायनोसिसमध्ये दोन सेल डिव्हिजनचे सेपरेट होतात. म्हणजे सायटोकायनोसिस मीन्स डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. म्हणजे एक्झॅक्टली सायटोकायनोसिस ऑकर कॅरिओकायनोसिस आफ्टर कॅरिओकायनोसिस टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म आणि इन मेनी केसेस दिस डॉटर सेल, ह्या ज्या दोन हॅप्लॉइड सेल म्हणजे ज्या डॉटर सेल्स आहेत आर पास थ्रू इंटरकायनोसिस. त्या इंटरकायनोसिसमध्ये पास केले जातात. इंटरकायनोसिस इज ऑल्सो कॉल्ड इंटरफेज और रेस्टिंग फेज. त्याला इंटरफेज और रेस्टिंग फेज म्हणून ओळखलं जातं. एक्झॅक्टली इंटरकायनोसिस म्हणजे काय, इट इज द पिरियड ऑफ द रेस्ट ऑफ दॅट सेल्स ऑफ सम स्पेसिस इन मिओसिस. म्हणजे यामध्ये काय होतं, इट इज द पिरियड ऑफ रेस्ट दॅट सेल्स. म्हणजे सेल या इंटरफेजला किंवा रेस्टिंग फेजला असतात तेव्हा त्याला इंटरकायनोसिस म्हटलं जातं. म्हणजे दोन डॉटर सेल्समध्ये सायटोकायनोसिसमध्ये त्यांचं डिव्हायडेशन झाल्यानंतर त्या सेल इंटरकायनोसिसमध्ये काय केले जातात, पास केले जातात, ट्रान्सफर केले जातात. कशासाठी, रेस्टिंगसाठी, म्हणजेच त्यांना आराम मिळण्यासाठी. इन दिस फेज रेस्ट ऑफ दॅट सेल्स ऑफ द सम स्पेसिस इन मिओसिस इट फॉलो इन telophase first and सायटोकायनोसिस फर्स्ट अँड गो इमिजिएटली प्रोपेज सेकंड. आणि लगेच इमिजिएटली इथं त्या काय राहतात, इंटरकायनोसिसमध्ये इंटरफेजमध्ये रेस्टिंगसाठी राहतात. इट फॉलो इन एक्झॅक्टली सायटोकायनोसिस फर्स्टमध्ये ह्या फॉलो करतात, रेस्टिंग फेजमध्ये असतात आणि त्यांचं रेस्टिंग झाल्याच्यानंतर इमिजिएटली लगेच त्या कुठं जातात, इमिजिएटली प्रोपेज सेकंडमध्ये जातात. म्हणजेच आपण पाहणार आहोत ती नेक्स्ट लेक्चरला मिओटिक सेकंड डिव्हिजन किंवा हेटेरोटायपिक सेकंड डिव्हिजन, ती नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.
म्हणजे सायटोकायनेसिस फर्स्ट मध्ये काय सांगितलं, इन सम केसेस चेंजेस द टेलोफेज डज नॉट ऑकर एनाफेज डायरेक्ट टू दी प्रोफेज ऑफ मिओसिस सेकंड. म्हणजे काही केसेसमध्ये काही सेलमध्ये चेंजेस ऑफ द टेलोफेज डज नॉट ऑकर, टेलोफेजमध्ये चेंजेस होतच नाहीत, चेंजेस ऑफ द टेलोफेज डज नॉट ऑकर एनाफेज डायरेक्टली. मग जी एनाफेज आहे ही एनाफेज कुठे जाते, डायरेक्टली गोइंग टू द प्रोफेज सेकंड इन अ मिओसिस सेकंड. म्हणजे डायरेक्टली ती मिओसिस सेकंडमध्ये जाते. म्हणजे एक्झॅक्टली आपण काय पाहिलं, सायटोकायनेसिस फर्स्ट. काय पाहिलं, सायटोकायनेसिस फर्स्ट म्हणजे एक्झॅक्टली कॅरिओकायनेसिसच्या नंतर ही डिव्हिजन होत असते. मेनी केसेसमध्ये काय होतं, डॉटर सेल जे असतात इट पासेस थ्रू दी इंटरकायनेसिस फॉर द पर्पज ऑफ रेस्टिंग. आणि त्याच्यानंतर काय होतं, इन अ सायटोकायनेसिस फर्स्ट अँड इट गो इमिजिएटली इन प्रोफेज सेकंड, आणि इमिजिएटली ते प्रोफेज सेकंडमध्ये जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं, सम केसेस चेंजेस डज नॉट ऑकर इन द टेलोफेज फर्स्ट, they then anaphase directly goes to the telophase of meiosis prophase meiosis second. meiosis second मध्ये त्या सेल्स ट्रान्सफर केले जातात. म्हणजे टुडे वी डिस्कस अबाउट द फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, दॅट इज मिओटिक फर्स्ट. लास्ट लेक्चर वी कंप्लीटेड प्रोफेज फर्स्ट, then today we completed that is metaphase first, anaphase first, telophase first and cytokinesis first. Remaining second division in the meiosis, that is meiotic second division or heterotypic second division, we see in next lecture. So today we stop here.